नमस्कार, मी आहे नेहा पेंडसे आणि बोल भिडूच्या बुकमार्क मध्ये आपलं स्वागत आहे. मी खूप व्होरॅशियस रीडर नाहीये, पण माझे फेजेस असतात रीडिंगचे आणि माझ्या नशिबाने मला त्या फेजेसमध्ये काही चांगले रेकमेंडेशन आले असल्यामुळे मी काही खूप इंटरेस्टिंग पुस्तकं वाचली आहेत आणि ती पुस्तकं माझ्याबरोबर राहिली आहेत आणि त्या पुस्तकांबद्दल मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे. माझं पहिलं पुस्तक आहे द ॲल्मनॅक ऑफ नवल रविकांत, जे फायनान्शियल ॲनालिस्ट किंवा जे फायनान्समध्ये डील करणारी जी माणसं असतात, त्यांचं फायनान्शियल माइंडसेट मला प्रचंड आवडतं. एका मध्यमवर्गीय घरामध्ये जन्म असल्यामुळे काही टिपिकल माइंडसेट्स घेऊन मी ऑपरेट करत आलेली आहे. फायनान्सला घेऊन एक भीती, एक रिस्क ॲपेटाईट नसणे किंवा एक इन्सिक्युरिटी, एक स्कार्सिटी, या माइंडसेट ने मी बऱ्यापैकी, मला वाटतं बरीच लोकं आपण ऑपरेट करतो. आणि मी जेव्हा काही फायनान्शियल ॲनालिस्ट किंवा जे मार्केटमध्ये ट्रेड करतात आणि खूप हाय रिस्क फायनान्शियल डीलिंग्स करतात, त्यांना मी जवळनं पण पाहिलेलं आहे आणि मला खूप उत्सुकता आणि कुतूहल होती की हा ॲटिट्यूड त्यांच्याकडे कुठून येतो. आणि त्याच्यातनंच मी फायनान्शियल पुस्तकं, नॉलेज असं शोधायला लागले आणि त्यातनंच या पुस्तकाचा शोध मला लागला. मला वाटतं जसं स्पोर्ट्समॅनशिप एक ॲटिट्यूड असतं ना, तसंच फायनान्सकडे बघण्याचा पण एक ॲटिट्यूड असतो. आणि ही लोकं जेव्हा डील करतात फायनान्सबरोबर, तेव्हा इतके हाय रिस्क ट्रेड्स करतात, नुकसान होतं, गोष्टी मनासारख्या घडत नाही. ऑफकोर्स त्यांचा अभ्यास सखोल असतो, पण ही माइंडसेट कुठून येते? बाकी ऑफकोर्स ते पैसे, दिन दुगनी रात चौगनी, सक्सेस त्यांची स्टोरीज असतात, ते पण मला पाहायला आवडतं. त्याचा अभ्यास सुद्धा मला करायला आवडतो. अभ्यासू वृत्ती माझी फायनान्सच्या बाबतीत खूप चांगली आहे. पण ॲट द सेम टाईम जेव्हा मी त्या लोकांकडे बघून तसे काही निर्णय घ्यायला जाते, तेव्हा ती माइंडसेट अडॅप्ट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला हे पुस्तक वाचायला कारण त्याच्यामध्ये त्यांच्याही माइंडसेटचा उल्लेख खूप आहे. इवन ही इज समवन हू इज अ रॅग्स टू रिचेस काइंड ऑफ अ स्टोरी. आणि पैसे मिळेपर्यंतचा एक माइंडसेट, मिळाल्यानंतरचा माइंडसेट आणि नंतरचा त्याच्याही पुढचा माइंडसेट, अशा 3 वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिस्कस झालेल्या आहेत. पुढचं ज्या पुस्तकाबद्दल मला बोलायचं आहे, इट इज अ बुक कॉल्ड व्हेजिटेरियन. साऊथ कोरियन रायटर आहेत, हॅन कांग म्हणून. आणि खूप ऐकलं होतं मी या पुस्तकाबद्दल. मला डार्क स्टोरीज आवडतात. मला तो इमोशन, मला ती एक्स्ट्रीमिटी त्या गोष्टीची खूप आवडते आणि म्हणून मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. पुस्तक जे आहे ते एका हाऊसवाईफची स्टोरी आहे, जी वन फाईन डे उठून बोलते की मी नॉनव्हेज सोडलंय, मी नॉनव्हेज नाही खाणार. आणि साऊथ कोरियन कल्चरमध्ये नॉनव्हेजचं खाणं इज एव्हरीवेअर. त्यांच्या ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत त्यांच्या प्रत्येक मीलमध्ये नॉनव्हेजचा सहभाग असतो. आणि तिचे आजूबाजूचे लोक जे आहेत, तिचा नवरा, तिचे आई वडील वगैरे, सगळे त्या डिसिजनला वेलकम नाही करत आणि खूप तिला फोर्स करतात आणि म्हणजे जवळजवळ हातपाय धरून तिच्या घशात कोंबतात की तू कसं खात नाही. आणि त्यातनं त्या मुलीची स्टोरी उलगडत जाते आणि आपल्याला कळत जातं की ती नॉनव्हेज खायला जी सोडते ते फक्त आउट ऑफ विम किंवा फॅन्सी नसते, तर तो तिचा बंड असतो. ती पेट्रियार्की आणि तिला तिच्या आयुष्यावरती काहीच कंट्रोल आणि स्वतःचा आवाज नसल्यामुळे, ती इमोशनली डिस्टर्ब्ड असल्यामुळे किंवा डिप्रेस्डही म्हणायला हरकत नाहीये, आणि त्यातनं तो कुठेतरी सेल्फ डिस्ट्रक्शनचा ती मार्ग शोधते आणि ती नॉनव्हेज खायला सोडून देते. आणि हे लोक जितकं तिला फोर्स करतात ना, तितकं ती जे व्हेजिटेरियन खाते तेही खाणं बंद करते. तर तो तिचा जो प्रवास आहे, आणि शेवटपर्यंत इट इज सो अनफॉर्च्युनेट की तिच्या जवळच्या लोकांना ते कळतच नाही. आणि तुम्ही जे वाचताय ॲज अ रीडर,
तुम्ही इतकं तुम्हाला वाईट वाटतं त्या कॅरेक्टर करता, की अरे कसं कळत नाही की हे नॉर्मल बिहेवियर नाहीये. तर तिची ती स्टोरी आणि इतकी डार्क आहे ती, की मला व्हेजिटेरियन इज अ रीडर्स डिलाईट. त्याच्यानंतर तिसरं पुस्तक ज्याच्याबद्दल मला बोलायचंय इज ॲक्चुअली खूप आधी वाचलं होतं मी ते पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव आहे लॉज ऑफ द स्पिरिच्युअल वर्ल्ड. ट्रू स्टोरी आहे. एक पारसी कपल आहे. ते त्यांच्या टीनेज 2 मुलं असतात त्यांना आणि ते दोघांनाही एकामागून एक मला वाटतं, आय डोंट रिमेंबर व्हेरी क्लिअरली, पण ॲक्सिडेंट किंवा सुसाईडमध्ये दे लूज. आणि त्या आईला त्या गोष्टीचा इतका धक्का लागतो की ती एका स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तिची सुरुवात होते. बिकॉज शी इज मिसिंग हर किड्स. ती कुठून तरी तिच्या जे अल्पवयीन गेलेले 2 तिचे बॉईज जे आहेत त्यांना कनेक्ट करायचा प्रयत्न करते. आणि मला वाटतं 20शीत असताना मी ते पुस्तक वाचलेलं होतं आणि तेव्हा आपल्याला इतके प्रश्न पडलेले असतात की चांगल्यांबरोबर चांगलं का होत नाही, वाईटांबरोबर चांगलं का होतं, किंवा कर्म काय आहे, किंवा आपण मॉरॅलिटी या सगळ्या गोष्टींना कोणत्या कंपस आणि कोणत्या निडलने बघायचं. तेव्हा मला ते पुस्तक खूप भावलं होतं आणि कुठल्या तरी माझ्या विशीतल्या असलेल्या नेहा पेंडसेला खूप समाधान आणि खूप एक वाट दाखवली होती त्या पुस्तकाने. तर म्हणून ते पुस्तक त्या पुस्तकाबद्दल मला बोलावंसं वाटलं. पुढचं पुस्तक ज्याच्याबद्दल मला बोलायचं आहे, नवीन पुस्तक आहे आणि इट्स अ बेस्ट सेलर ऑलरेडी आणि खूप एक्साइटमेंट आहे लोकांमध्ये त्या पुस्तकाबद्दल आणि त्या लेखिकेबद्दल. आणि द बुक्स नेम इज मदर मेरी कम्स टू मी बाय अरुंधती रॉय. आणि अर्थात आपल्याला माहिती आहे की अरुंधती रॉय ज्या आहेत त्या एक कॉन्ट्रोवर्शियल फिगर राहिलेल्या आहेत. वर्षानुवर्ष आपण ऐकत आलेले आहोत की कोई तो धरणाई पकडली आहे, किंवा कोणत्या तरी कोर्ट केसेस चालू आहे, किंवा त्यांना डेथ थ्रेट्सच येत आहेत, किंवा त्यांचे जे पॉलिटिकल व्ह्यूज आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. तर मला त्यांच्याबद्दल एक कुतूहल होतं. मी त्यांचं पुस्तक कोणतंच वाचलं नव्हतं याच्या आधी. पण जेव्हा मदर मेरी कम्स टू मी रिलीज झालं आणि मला कळलं की हे पुस्तक त्यांच्या आयुष्याबद्दल आहे, तेव्हा मी खूप एक्साइट झाले. कारण मला नेहमी असं वाटायचं की एक स्त्री म्हणून कोणी इतकी निडर कशी असू शकते. म्हणजे जे जे चॅलेंजेस त्यांनी सहन केलेले आहेत आणि लढा दिलाय आणि ते घाबरतच नाही स्वतःची मतं मांडायला. ते कितीही अनकन्व्हेन्शनल असो, त्यातनं होणारे कॉन्सिक्वेन्सेस कितीही डिफिकल्ट किंवा लाईफ थ्रेटनिंग असो, तर मला एक स्त्री म्हणून खूप कुतूहल आणि त्यांचा अभिमान वाटायचा की ही ताकद कुठून येतेय, कशी यांना कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. आणि म्हणून मला त्यांची पर्सनल मला खात्री होती की त्याचं उत्तर जे आहे ते त्यांच्या वाढत्या वयामध्ये मला मिळणार आहे. आणि म्हणून जेव्हा या पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं तेव्हा मी लगेच ते पुस्तक हातात घेतलं आणि एक्झॅक्टली तेच झालं. म्हणजे आज त्या ज्या घडत गेल्या त्याला त्याचं बालपण, त्यांचे टीनेज इयर्स, दिल्लीमध्ये त्यांनी घालवलेली काही वर्ष, त्यातनं घडलेली त्यांच्या आयुष्यात आलेली काही माणसं, त्यातनं त्या घडत गेल्या. आणि माझं या गोष्टीवर ठाम मत आहे की तुमच्या वाढत्या वयात तुम्हाला जितकं वेगळं ॲटमॉस्फिअर मिळत जाईल तितकंच तुम्ही व्यक्ती म्हणून खूप अनकन्व्हेन्शनल होत जातात. आणि त्यांच्याबद्दलचं हे जे रहस्य किंवा जी मला एक क्युरिओसिटी किंवा एक वाव काय असतील ह्या, त्या सगळ्याचं उत्तर मला त्या पुस्तकामध्ये मिळालं. त्याच्या पुढे मला ज्या लेखिकेबद्दल, ऑथरबद्दल बोलायला आवडेल दॅट इज कविता काणे. आपल्याला माहितीच आहे की त्यांनी महाभारत हे पुस्तक प्रत्येक कॅरेक्टर्सवरती त्यांनी नाना प्रकारचे महाभारताचेच स्टोरी बट एका कॅरेक्टरच्या सेकंड पर्स्पेक्टिव्हमधनं त्यांनी महाभारत नेहमी सांगितलेलं आहे. आणि इफ आय एम नॉट रॉंग, कविता काणे
माइट बी वन ऑफ द फर्स्ट पर्सन टू इवन कम अप विथ द कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर अनेक लोकांनी मायथॉलॉजी आणि मग त्यांच्या कॅरेक्टर्सला घेऊन आणि वेगळे पर्स्पेक्टिव्ह इंट्रोड्यूस केले असतील, आहेतच म्हणजे. पण मला वाटतं याची सुरुवात, इफ आय एम नॉट रॉंग, कुठेतरी कविता काणेने केली आहे, म्हणून इंटरेस्टिंग वाटतं मला ते. त्यांची मी सीता सिस्टर वाचली आहे, रंका प्रिन्सेस वाचली आहे, कर्णज वाईफ मला खूप आवडली होती. कारण कर्ण हे कॅरेक्टरच असं आहे की आपल्याला आपसुकच प्रेम येतं कर्ण या कॅरेक्टरवरती. आणि त्यात जेव्हा त्यांच्या बायकोच्या दृष्टिकोनातनं आपण कर्णाला जेव्हा पाहतो, किंवा कर्णाची जी घालमेल आहे, डुअल माइंडसेट जे आहे, ते सगळं जेव्हा आपण त्या दृष्टिकोनातनं पाहतो तेव्हा खूप इंटरेस्टिंग आपल्याला वाटतं. आणि यातनं एक शिकवण सुद्धा आहे की प्रत्येक माणूस हा प्रत्येक व्यक्तीकरता वेगवेगळे, हिंदीमध्ये शब्द आहे मायने, ठेवू शकतो. ही एक क्वालिटी खूप घेण्यासारखी आहे की आपण एका व्यक्तीला एकाच लेन्सने बघत असतो, पण ही जर आपण शिकलो की एकाच व्यक्तीला आपण वेगवेगळ्या माणसाच्या लेन्सने जर पाहण्याची ताकद ठेवली तर तो व्यक्ती आहे त्यापेक्षा खूप मोठा आणि वेगळा आपल्यासमोर येतो. आपण इंटरनॅशनल रायटर्स आणि ऑथर्सबद्दल बोलतोय आणि मुराकामीबद्दल बोलणार नाही असं होऊच शकत नाही. त्यांची मी 3 पुस्तकं वाचली आहेत, पण द वन दॅट स्टेड विथ मी वॉज मेन विदाउट विमेन. इफ आय एम नॉट रॉंग, इट इज शॉर्ट स्टोरीज ऑफ मेन इन डिफरंट स्टेजेस, जेव्हा त्यांच्या आयुष्यात बाई नाही आहे. मला वाटतं मला हॅनकांगच्या पुस्तकांना अजून एक्सप्लोअर करायला आवडेल. एक बटर नावाचं पुस्तक पण मी वाचलं होतं, ते त्यांचं नव्हतं. पण हॅनकांगची अजून पुस्तकं, मला त्यांची ना लिहिण्याची शैली मला खूप आवडते. तर आय थिंक दॅट्स गोइंग टू बी ऑन माय नेक्स्ट लिस्ट. आणि आशा करते की अजून काही पुस्तकं वाचल्यानंतर आपण पुन्हा हे सेगमेंट करूया आणि पुन्हा पुस्तकांबद्दल, वाचनाबद्दल चांगल्या गप्पा मारूया. टिल देन, बाय बाय.